नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी। या आपण इथं कोर्टासमोर आलो। जागृत, पहिला तुम्ही तिकडे दाखवा, आपलं गेट दाखवा, न्यायालयाचं, जिल्हा न्यायालयाचं गेट आहे तिकडं। हे लोक आंदोलन करायला लागलेत। नेमकं हे सगळ्यांना न्याय देतात आणि आता ते न्याय मागायला लागलेत। नेमकं आपण त्यांच्याकडे जाऊ, म्हण कशासाठी आंदोलन आहे, आपण रस्त्याने जात होतो आणि नेमकं कशाचं आंदोलन आहे आपण विचारू म्हण, आणि प्रत्येकाला आपण विचारू म्हण, बरं का। दाखवा, हे सगळे कोर्टासमोर वकिलाचं आंदोलन चालू आहे। प्रत्येकाला न्याय देणारे हे वकील आज हे रस्त्यावर उतरलेत। नेमकं का बरं रस्त्यावर उतरलेत, काय अशी घटना घडली, ते संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। या जागृत, दाखवा इकडं, मला सांगा दादा, वकिलाला रस्त्यावर उतरावं लागलं, काय याच्या मागचं? काय की कायद्याचे ऐशी तसे झाले। जगात भविष्य काळ आहे। जे भविष्य, विद्यार्थी हे भविष्य आहे। त्या भविष्याचं जर नुकसान होत असेल तर समाजासोबत वकील हा समाजाचा एक महत्वाचा भाग आहे, घटक आहे। त्यामुळं वकिलाला समाजाला न्याय देण्यासाठी, आता समाजाला न्याय देतोच वकील वर्ग, परंतु भविष्य घडवण्यासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत करण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। धन्यवाद। मला सांगा, रस्त्यावर उतरावं लागलं वकिलांना कारण की हे जे सरकार आहे ह्यांचं धोरण, शैक्षणिक धोरण हे एकदम चुकीचं आहे। कारण की या सरकारचा जो प्रधान आहे हाच मुळात शिकलेला नाही, त्यामुळे याला शिक्षणाची काय जाणीव नाही ना विद्यार्थ्यांची ह्याला काय जाणीव नाही। 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तरीही या सरकारला त्याची जाग झाली नाही। त्यामुळे लडाखवरून देशाच्या एका कोपऱ्यात आला सोनम वांगचुक नावाचा कार्यकर्ता, तो दिल्लीमध्ये लडाखमध्ये बसला उपोषणाला, तरी त्याची न दखल घेता दखल न घेतल्यामुळे आंदोलन त्याने पुकारल्यावर त्याच्यावर लाठीचार्ज करतात, हिंसक लाठीचार्ज करतात, महिलांवर मुलींवर कसेही कुठेही लाठी फिरवतात हे सरकार। आणि हे सरकार त्या सर्व पोलिसांना पाठीशी घालतं। त्यामुळे आम्ही विधिमंचतर्फे या सरकारच्या प्रमुखाचा म्हणजेच नरेंद्र मोदीचा, पंतप्रधानाचा राजीनामा मागतोय। शिक्षण लक्षात असू दे सोलापूरकर, हे नरेंद्र मोदीचा राजीनामा मागतायत सगळे वकील। या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त हाच एक व्यक्ती आहे, कारण की या व्यक्तीनं सर्वांना पाठीशी घातलेले आहेत। वेळेवर जर कारवाई केली असती ही घटना घडली नसती, विद्यार्थी मार खाल्ले नसते। जर या व्यक्तीनं जर वेळेच ह्याला काय म्हणजे समजलं असतं, कोणतं तर ऍक्शन घेतलं असतं। नावाला ऍक्शन घेण्यात अर्थ नाही, लोकांचा जीव जातो, लोकांचा जीव महत्वाचा आहे। धन्यवाद। आपल्याला 1 मिनिटात बोलायचं आहे, प्रत्येकाचं आपण म्हणणं घेणार आहे आणि प्रत्येकाला विचारणार आहे। मला सांगा, तुमचं म्हणणं काय आहे या आंदोलनावर? हा, त्या आंदोलनामध्ये एकच सांगणं की न शिकलेल्या माणसाच्या हातामध्ये सरकार गेल्यानंतर शिकलेल्या माणसाला रस्त्यावर उतरून आपला हक्क मागणार होता, याच्यापेक्षा दुर्दैवी घटना या देशात कधीही घडली नसेल। म्हणून या मोर्चामध्ये सर्व सुजाण नागरिकांनी सहभागी होऊन या देशातील सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे। कारण ते लोक हक्क मागत होते, ना की कुठल्या आयोग्य मागणी करत नव्हते। त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज करायचा अधिकार यांना दिला कोणी? महिला पोलिसांनी महिलांना टच करतात, पुरुषांनी टच केलेले तिथं। धन्यवाद। मला सांगा, काय व्हायला पाहिजे? जे पोलीस प्रशासनाने मारहाण केलं, सर्वसामान्यांचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने मारहाण केलं, पण आमचं पोलीस प्रशासनाविरोधात रोष नाही आहे। त्यांना जे आदेश देणारे जे लोक आहेत हे मूळ जबाबदार आहेत। कोण आहेत? आता गृहमंत्री साहेब आणि देशाचे प्रधानमंत्री साहेब जे कोण असतील हे दोघंच आदेश देऊ शकतात। यांनीच आदेश दिला आणि यांच्या आदेशानुसारच लाठीचार्ज झालेले आहे। आणि महत्वाचं काय, विद्यार्थ्यांचं आंदोलनाचं रोष एवढं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं, ते रोष यांना दाबता आलं नाही, त्यामुळे हिंसेचा सहारा करून त्यांना दाबावं लागत आहे। धन्यवाद साहेब। मला सांगा, तुमचं म्हणणं काय? आणि जी घटना जी घडलेली आहे ती लोकशाहीच्या विरोधात घडलेली आहे, आणि ही लोकशाहीच्या विरोधात म्हणजे संविधानाचा अपमान।
आणि त्या लक्षात असू दे, संविधानाचा अपमान. कारण आंदोलन करण्याचा सर्व विद्यार्थ्यांना हक्क होता, परंतु त्यांचं जे आंदोलन त्याने जे पांगवलं आहे आणि ज्या रीतीने पांगवलेलं आहे त्याच्यामुळे त्याची सगळ्यात मोठी नुकसान आणि सगळ्यात मोठं अपमान हे संविधानाचं झालेलं आहे. धन्यवाद. ताई या पुढं, इकडं या. मला सांगा, का बरं आंदोलन करावं लागलं वकिलांना? शिव फुले शाहू आंबेडकरांचं हे राज्य आहे, हे शहर आहे आणि याच्यामध्ये 2014 पासून जे भ्रष्टाचार चालत आलेला आहे त्याच्या विरोधात बऱ्याच लोकांनी आवाज उठवला, पण त्यांचे आवाज दाबले गेले. पण USA मधून जर असा अभिजित दिपके नावाचा युवक घेऊन पुढे येत असेल तर त्याला समर्थन करायला अनेक युवकांना जागं व्हावं लागलं. धन्यवाद ताई. मला सांगा, वकिलाला आंदोलन करावं लागा लागलंय. वकिलाला आंदोलन करावं लागलं याचा अर्थ असा आहे की ही गरज प्रत्येकाची आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी ही करायलाच पाहिजे. आंदोलनाची गरज पडली हेच खूप मोठं दुःख आहे आपल्याला. कारण कसं प्रत्येकांच्या मुलांचं आणि नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे की या लढ्यात त्यांनी सामील व्हावं आणि त्याचप्रमाणे ह्या विद्यार्थी आणि आपल्या फ्युचरचं पूर्णपणे नुकसान आहे. हे नुकसान रोखण्यासाठी आम्हाला हे आंदोलन करण्याची खूप गरज आहे. धन्यवाद ताई. मला सांगा ताई, तुमचं म्हणणं काय आहे? वकिलाला आज रस्त्यावर उतरावं लागलं कारण सत्ता हे असुशिक्षित लोकांच्या हातात गेली म्हणून आम्हाला शिकलेल्या लोकांना आंदोलन करायची गरज भासायली. आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन दिलं त्याचंही उल्लंघन झालेलं आहे. एक लेडीज त्याच्यामध्ये मुलगी, अनेक मुलींचे हे मृत्यू पडलेले आहेत आणि याच्यामध्ये असुशिक्षित लोकांना बाहेर काढण्यासाठी व भाजप नष्ट करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. भाजप नष्ट करण्यासाठी हे सगळे उतरलेत रस्त्यावर, आपले सगळे माता भगिनी. मला सांगा ताई, पुढे या. आंदोलन करावं लागलं तुम्हाला वकिलांना? कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असू देत, जर प्रश्न विद्यार्थ्यांचा येत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला लढा लढलाच पाहिजे. जर या सरकारपर्यंत आवाज जात नसेल तर आज आम्ही आमच्या छोट्याशा प्रयत्नांनी सरकारपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा जर खुर्ची महत्वाची असेल तर याचा काही उपयोग नाही. कारण की विद्यार्थी हेच आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि आपल्या भविष्याला पाहता तुम्ही चुकीचा जर काही मार्ग वापरत असाल, करत असाल, लाठीकाठीचा उपयोग करत असाल, विद्यार्थ्यांना मारहाण करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच निषेधात आम्ही आज आंदोलन करत आहोत. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे. ताई मला सांगा, आंदोलन करावं लागलं वकिलांना, जागृती या पुढं इकडं. या आंदोलनाचं उद्दिष्ट एवढंच आहे की जे मुलं आहेत नीटची एक्झाम देणारे त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला दिल्ली येथे त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन आम्ही आज करत आहोत. कारण एक विद्यार्थी म्हणून त्यांनी जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे एक्झाम देत असतात त्यामध्ये जर असं एक प्रकारचं जर हे होत असेल म्हणजे घोटाळा होत असेल, जे स्वप्न घेऊन ते त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्य त्या एक्झामसाठी किंवा त्यांच्या स्वप्नासाठी जर वेचत असतील किंवा कष्ट करत असतील, त्यांचा वेळ पैसा आणि त्यांचे कष्ट वाया जातात जर असं काही घोटाळे झाले तर त्या निषेधार्थच आम्ही आज आंदोलन करत आहोत. धन्यवाद ताई. मला सांगा वकील साहेब, रस्त्यावर उतरावं लागलं वकिलांना? उतरणं भागाचं आहे सर. संविधानाचे रक्षक म्हणून आमची जबाबदारीच आहे ती. आम्ही फक्त वकील नसून ऑफिसर्स ऑफ द कोर्ट म्हणजे कोर्टाचे पाईक आहोत आणि ऑफिसर आहोत. कायद्याचं जिथं जिथं उल्लंघन होईल तिथे तिथे आमचा आवाज मोठा होणारच, भले तो कोणत्याही स्वरूपात असू दे, कुणी काय केलेला असू दे. हा प्रशासनाचा चुकीचापणा असू दे, गलथानपणा असू दे, त्याविरुद्ध आवाज उठवणं आमचं आद्य कर्तव्य आणि आम्ही उभारणारच. मला सांगा वकील साहेब, पूर्वी राजकीय लोकांनी आंदोलन केलं, संविधान बदला लागले, संविधानामध्ये बदल आलेली, ते खरं आहे? संविधान इतकं लवचिक नाही की ते कोणीही येईल आणि तो बदलून जाईल आणि त्याजोगे या देशातील 140 लोकांचं भविष्य ठरवेल, इतकं ते तकलादू नाही किंवा लवचिक नाही. संविधानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करायचे असेल तर तसं बहुमत लागेल संसदेमध्ये आणि तशी लोकांची इच्छा असावी लागते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो, मागील 75 वर्षापासून देशाची जी प्रगती चालते ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. या देशामध्ये 6,500 जाती, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे आणि अनेक भाषांचे लोक राहतात, गुण्यागोविंदाने नांदतात आणि भारत आज
बलशाली आणि बलाढ्य राष्ट्र होऊ पाहत आहे, हे फक्त संविधानाचं यश आहे. त्यामुळे संविधान बदलायची चर्चा किंवा गरज हे सगळे तकलादू आणि फोलपणाचे मुद्दे आहेत, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मला सांगा साहेब, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याच्याही पुढे जाऊन नागरिक राहायला लागलेत, वागा लागलेत, मग कायदा बदल होऊ शकतो का असं? हे पहा, संविधान इतकं सुंदर आहे की त्याच्या अंमलबजावणीवरच त्याचं यश अवलंबून आहे. त्यामुळं भारतीय नागरिकांनी संविधान आवर्जून वाचलं पाहिजे, त्यातील आपली कर्तव्य वाचली पाहिजेत, त्यातले आपले सगळे हक्क आपण पाहिले पाहिजेत आणि आपली जी काही त्याच्याप्रती जी काही आपली जी कामं आहेत ती देखील आपण केली पाहिजे, आपली कर्तव्य देखील आपण बजावलीच पाहिजेत. तेव्हाच हे संविधान खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल. हे सरकार बिनकामाचं आहे असं तुम्हाला वाटतंय? जे सरकार विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही, साध्या परीक्षा फुल प्रूफ करू शकत नाही, त्या सरकारला या एक मिनिटही अस्तित्वात असण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. लक्षात असू दे, लक्षात असू दे, वकील म्हणते की लाज वाटायला पाहिजे, हे तर ध्यानात ठेवून घ्या. हा, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर अमानुषरित्या लाठीचार्ज झाला, हे विद्यार्थी कुठले अतिरेकी नव्हते किंवा कुठले आतंकवादी नव्हते. ते शिक्षणासाठी, त्यांचा हक्क मागण्यासाठी, त्यांच्या ज्या परीक्षा होतात त्या कायद्याने व्हाव्यात आणि व्यवस्थित व्हाव्यात इतकंच मागणी घेऊन येत होते. त्यांच्याशी चर्चा करायला तुम्हाला नको आहे? तुम्हाला लाज वाटते का त्यांच्याशी चर्चा करायला? हा माझा प्रश्न आहे. या गृहमंत्र्यांना प्रश्न आहे, पंतप्रधानांना प्रश्न आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तुम्हाला कुठली लाज आहे? तुम्हाला कुठला कमीपणा आहे? तुम्ही आलं पाहिजे, बोललं पाहिजे, संवादाने सगळे प्रश्न सुटणार आहेत. तुम्ही लाठीचार्ज करायला लावून तुमची घाणेरडी मानसिकता दाखवलेली आहे. तुम्ही या देशामधलं जे आजपर्यंत न झालेला काळा इतिहास तुम्ही लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या खुर्च्यांवर बसायची आता एक मिनिटही तुम्हाला संधी नाही. तुम्ही बाजूला गेलं पाहिजे. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अमित शहा राजीनामा द्या. मोदी तुम्ही सुद्धा राजीनामा द्या. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. मला सांगा, वकिलाला आंदोलन करावं लागायला लागलंय, ती आता ही या घडीची आवश्यकता निर्माण झाली. जे देशामध्ये जे चाललेलं आहे आता, नीट पाहता पाहता आता सीबीएसई आले पुढं. प्रचंड घोटाळा निघाला सीबीएसचा, आणि तेही 17 वर्षाच्या 3 मुलांनी उजेडात आणलाय. आणि या यंत्रणेला कळत नाही का ही यंत्रणा काय करते? मग विद्यार्थ्यांसाठी जर यंत्रणा इम्प्लिमेंट करत काय ऍक्शन घेत नसेल तर देश हित कधी करणार आहे? धन्यवाद. मला सांगा, तुम्ही बोलणार नाही, कशासाठी आलेत? आंदोलनासाठी आलेत? आंदोलन करावं लागलं तुम्हाला? हा, आंदोलन सगळ्यांनीच केलं पाहिजे, कारण जी गोष्टी देशामध्ये सध्याला चालल्या आहेत ते वेगळ्या तऱ्हेने चालू आहेत. त्यामुळं प्रत्येक नागरिकाने ज्या गोष्टी विरोधात किंवा समाजाच्या विरोधात आहेत त्या गोष्टीचा विरोध करणं गरजेचं आहे. वकील असू दे किंवा कोणीही असू दे, त्यांचे मुलं, त्यांचे पाल्य किंवा नातेवाईक असतात, त्या मुलांनी दिल्ली ते जंतर मंतरवर आंदोलन केलेलं आहे. त्या मुलांवर आमनाश लाठीचार, महिलावर लाठीचार झालेला आहे. त्यामुळं सगळेजण त्या मोर्चाला समर्थन करणं गरजेचं आहे. धन्यवाद. मला सांगा साहेब, वकिलाला आंदोलन करावं लागायला लागलंय, तुम्ही सगळ्यांना न्याय. पंतप्रधान हा वकीलच होता, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वकीलच होते. चायवाला झालेत आता. चायवाला आणि वकील मध्ये हा फरक आहे की चायवाला फक्त चाय विकता येते, वकिलाला कायदा बनवून येतो. बाबासाहेबांनी जे कायदा बनवला त्यामध्ये आम्हाला अधिकार आहे की पीसफुल प्रोटेस्ट आम्ही करू शकतो. ज्याप्रमाणे जंतर मंतरवर पीसफुल प्रोटेस्ट चालू होतं स्टुडंटचं नीट पेपर लीक बद्दल, आणि त्यांची व्हॅलिड मागणी होती की धर्मेंद्र प्रधानांनी रेजिग्नेशन द्यायला पाहिजे. कारण हजारोगतपणे अशा काही घटना झाल्या तर प्रत्येक सरकारकडे त्याची मागणी केली गेलेली आहे. मग त्या प्रोटेस्टला सोनम वांगचुक सारख्या एका सायंटिस्टनी हंगर स्ट्राईक करून जसा सपोर्ट दिला, त्या सपोर्ट नंतर त्यांना दिल्ली पोलिसांनी जसं इलिगल डिटेन्शन केलं, जसं काही एखाद्या कैद्याला घेऊन जात होते तसं त्यांना घेऊन गेले. आणि त्यानंतर स्टुडंटला ज्या गोष्टी आवडल्या नाहीत आणि त्यांना जे वाटलं, त्यांनी त्यांचे राईट्स संविधानिक तरीकेप्रमाणे आर्टिकल 19 प्रमाणे प्रत्येकाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ पीसफुल प्रोटेस्ट आहे, त्याप्रमाणे जे केलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जी अमानुषपणे मारहाण केली विद्यार्थ्यांना, ते कोण आहेत? 19 वर्षाचे, 20 वर्षाचे, 21 वर्षाचे, 25 वर्षाचे, काय करतं त्यांना राजकारण? एवढं मारहाण करणं, असं मारलं की त्यांच्या डोक्यातून रक्त येणं, हा कुठपर्यंत योग्य आहे? धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे साहेबांनी. मला सांगा, आपल्याला शॉर्ट मध्ये बोलायचं आहे, 1 मिनिटात बोलायचं. बोलतो. मी एक विद्यार्थी आहे,
MA इकॉनॉमिक्सचा. दिल्ली येथे जंतर मंतर ठिकाणी जे काही अमानुष लाठीचार झाली विद्यार्थ्यांवर, माझ्या माता बंधू भगिनींवर झाली, त्याच्या निषेधार्थ मी आज ह्या वकिलांना साथ देण्यासाठी एक विद्यार्थी म्हणून, वॉलचंद कॉलेजचा विद्यार्थी म्हणून संविधान हातामध्ये घेऊन आलोय. केंद्र सरकार जागृत संविधान. केंद्र सरकारला मी विनंती करतो, राज्य सरकारला विनंती करतो, कोणत्याही विद्यार्थ्याला तर त्यांनी संविधानी मार्गाने एकत्र येऊन शांतता संयम दाखवत तो विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येत आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही दिल्ली पोलीस अमानुष लाठीचार्ज करते, त्यांना डोक्यावर मारती, त्यांचं डोकं फोडती, अश्रुधारांच्या नळकांड्या फोडती. हे कोणतं जस्टिस ऑर्डर आहे मला सांगा मोदी. मी सरळ सरळ सांगतो, मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पण राजीनामा द्यायला पाहिजे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधाननी पण राजीनामा द्यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, APJ अब्दुल कलामांचा पण विजय असो, भगतसिंहांचा पण विजय असो. जय हिंद, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहोत आणि प्रत्येकाला विचारणार आहोत. या जागृतीकडं मला सांगा, वकिलाला आंदोलन करावं लागलंय. आपलं सोलापूर शहर आणि आपलं भारत सुरक्षित आहे. आता वकिलांना ज्यावेळेस आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे आपणच समजून जावं की संविधान किती धोक्यात आहे. गेले 12 वर्ष झालं लक्षात असू दे, संविधान धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे म्हणजे ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य चळवळीसाठी स्वातंत्र्यासाठी संविधान दिलं आणि संविधान ज्यावेळेस दिलं त्या संविधानाची जी उपयोग करणारी जी लोक आहेत ते यावेळेस जे गेली 12 ते 12 वर्ष झालं ते लोक संविधानाचा वापर योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित करत नाहीयेत. शेतकरी अडचणीत आहे, युवक अडचणीत आहे, शिक्षण व्यवस्था पूर्णपणे अडचणीत आहे. ह्याच्यावरून लक्षात येत आहे की ज्यावेळेस कायद्याचं संरक्षण करणारा वकीलच आता आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे संविधानावर ही लोक घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी या देशाचे पंतप्रधान खडखडून जागे झाले पाहिजेत. या शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. ज्या अमानुष लाठी हल्ला झाला, ज्या आतंकवाद्यांवर ज्या प्रकारे हमला करतात, लाठीचार्ज करतात किंवा जे छर्याच्या बंदुकीने गोळीबार करतात, ज्या अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या जातात, हे काय युवक आहेत, शिक्षणासाठी हक्क मागणारे लोक आहेत. नीटची परीक्षा पेपरफुटी झालेली आहेत. आतापर्यंत 152 पेपरफुटी झाली आहेत. आतापर्यंत जे नोकऱ्याचे झाले त्याचे सगळे पेपरफुटी म्हणजे काय व्हायला पाहिजे साहेब? आता या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला. लक्षात असू दे, नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा, संविधान बदललंय? संविधान बदललं असं नाही, पण बदलण्याच्या पूर्ण तयारीत हे सरकार आहे. 100% संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. कारण मुळात मला सांगायला असं तुम्हाला पहिल्यांदा आनंद वाटतो की सगळ्या धर्मग्रंथापेक्षा जर महत्वाचा मोठा ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि भारताचं संविधान हे एकमेव असं संविधान आहे की पूर्ण जगात सगळ्यात मोठं आणि उत्तम आणि सुंदर जर संविधान असेल तर ते भारताचं आहे. आणि या संविधानानेच सगळे राईट दिलेत आणि या संविधानाच्या हक्कानुसारच हे परवाचं आंदोलन चालू होतं. तब्बल 20 दिवस. काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? काय व्हायला पाहिजे म्हणजे बऱ्याच प्रमाणात बदल व्हायला पाहिजे. जो माणूस 20-20 दिवस उपोषण करतो त्या माणसाला हे मंत्री लोक, आपले मोदी साहेब म्हणा, बाकीचे जे आहेत त्यांचे कुणी जरी सोबतचे असतील कुणी सुद्धा भेटायला तयार नाही. मग या देशात आम्ही सामान्य नागरिकांनी कुणाकडनं अपेक्षा ठेवायच्या? त्या ठेवायच्याच नाहीत. अजून ह्याच्या उपर जर बघितलं तर तुम्ही काल बघितलं असेल की सूर्यकांत सर जे आहेत CJ, त्यांनी तर सांगितलं की मला व्हिडिओ पाहण्याचाही वेळ नाही. म्हणजे सामान्य नागरिकांनी कोर्टात न्याय मागायचं नाही, कुठंच न्याय मागायचं नाही का? मग त्यामुळे शेवटी वकिलांना रस्त्यावर यायची वेळ आली. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. तिकडं दाखवा जागृत, तिकडं दाखवा. हा दाखवा जागृत सगळा. हे वकील सगळे आंदोलन करायला लागले. या जागृत तिकडे या, दाखवा सगळं. जागृत या, दाखवा ते सगळं. हे सगळे लोक रस्त्यावर उतरलेत आणि आपण सगळ्याच म्हणणं घेतलो. आज वकिलाला रस्त्यावर उतरावं लागलं. प्रत्येक आपल्या सोलापूर शहरातल्या वकील आहेत ते सगळेच रागात आहेत बरं का.
काय तर कुठं तर शिस्त आहे म्हणून हे लोक बाहेर आलेले आहेत. दाखवा अजून पूर्ण सगळं काय सगळ्यांचं आपण म्हणणं घेतलेलं आहे. अजून काय थोडे जण राहिलेले आहेत, आपण ते सगळ्यांचं म्हणणं घेणार आहे. आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आणि प्रत्येकाला विचारणार आहे. दाखवा जागृत सगळं. हम अपना अधिकार मांगते, हम अपना अधिकार मांगते. या जागृत तिकडे या. नमस्कार नमस्कार सगळे. बर मला सांगा, तुम्ही आंदोलन मध्ये आहेत, हो काय नेमकं? सर, विदाउट युनिफॉर्म आहे म्हणून विचारत आहेत असं मला वाटतंय. हे जर क्वेश्चन आपले दिल्लीचे पत्रकार जर विचारले असते तर ते जे वेलक्रो नाही, ते नाव प्लेट नाही, नंबर प्लेट नाही, आणि त्यांचं हे जे कृत्य आहे ते डोके फोडण्याचं वगैरे झालं नसतं. मी पण एक ऍडव्होकेट आहे, मी गावातून आलोय विदाउट युनिफॉर्म आला म्हणून तुम्ही क्वेश्चन करताय, चांगलं आहे. परंतु काय नैतिक जबाबदारी पण आहे सर, म्हणून आम्ही आंदोलनामध्ये सामील आहोत. नैतिकता आणि त्याचा अधिकार आहे म्हणून मी इकडे आलो. क्वेश्चन केला आपण ह्यांना विचारू, मग चालता विचारू. मला सांगा, बापरे, जागृत दाखवा. संविधान बदला लागलाय असं तुम्हाला वाटतंय? 100% संविधान बदलत नाही, संविधानाचे नियम बदलालेत. म्हणजे संविधान जसं ज्या पद्धतीने लिहिलं होतं ना तसं चालत नाही आहे, हुकुमशाही चालायला लागलाय. म्हणजे स्वतःचं संविधान निर्माण केलं त्यांनी आणि ह्यांच्याप्रमाणे कायदा घालून सध्या चालू आहे. काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? जे व्हायला पाहिजे ते आता घडत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये ह्याचे पडसाद तुम्हाला दिसत असतील. म्हणजे एक प्रकारे आम्हाला असं वाटत होतं कुठेतरी शिवफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा देश कुठेतरी संपलाय, पण एका छोट्याशा वक्तव्याने एक मोठी क्रांती घडवून आणलेली आहे. आणि मला वैयक्तिक असं फील व्हायला लागले सोलापूरचं असल्यामुळे की सोलापुरातच क्रांती घडली होती. सोलापूर हे क्रांतीचं शहर आहे, 4 हुतात्म्यांचं शहर आहे. आणि मला या शहरातून असं सांगायचं आहे की या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे त्याचं कुठेतरी आता मी नैतिकतेचा विचार करून राजीनामा दिला पाहिजे आणि स्वतःची जी चूक झालेली आहे ती कबूल केली पाहिजे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. जागृत दाखवा इकडं. हे प्रत्येकाला न्याय देणार आहेत सगळे आणि हेच आंदोलन करायला लागलेत. कुठं तर काय तर होत आहे, कुठं तर शिस्त आहे, कुठं तर काय तर होत आहे बरं का. त्यामुळं वकिलाला रस्त्यावर उतरावं लागलं हे मग तर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.